जात नाही, काय वाटतं? इलेक्शनच्या आधी बऱ्याच घोषणा झाल्या होत्या. इलेक्शन झाल्यानंतर कुठेतरी या सरकारला ज्यांच्याबद्दल घोषणा केल्या होत्या, जसं शेतकरी, लाडक्या बहिणी, युवा, विद्यार्थी, त्या सर्व घोषणेकडे कुठेतरी विसर पडला असं आपल्याला म्हणावं लागेल. काल अपेक्षा होती की अमित शहा साहेब हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आले होते आणि असं नाही की खूप महिन्यानंतर आले होते. 10 दिवसापूर्वी ते मुंबईत आले होते आणि नंतर लगेचच अहिल्यानगरमध्ये त्यांचा तिथं कार्यक्रम होता. अपेक्षा होती की ते बोलता बोलता तिथं भाषण करतील की एवढी मदत आम्ही म्हणजे 10,000 कोटी आम्ही महाराष्ट्राला तिथं देत आहोत. आणि गुजरातला 2022ला जेव्हा चक्रीवादळ आलं होतं तेव्हा महाराष्ट्रात सुद्धा आलं होतं. पण गुजरातला पंतप्रधान साहेबांना थोडासा वेळ मिळाला होता. गुजरातचा फेरा त्यांनी केला, विमानातून फिरले, महाराष्ट्रात येऊ शकले नव्हते. पण फिरल्यानंतर मग त्यांनी 1,000 कोटी रुपये ॲडव्हान्समध्ये 10 दिवसात गुजरातला दिले होते. आपलं राज्य गेले अनेक दिवस 60 लाख हेक्टर पाण्याखाली आहे, पण देशाकडनं अजूनपर्यंत आपल्या महाराष्ट्रासाठी कुठेही तिथं घोषणा झाली नाही. हे दुर्दैव आहे. आता बोलता बोलता त्यांनी काय सांगितलं की आमच्याकडे अजूनपर्यंत माहिती आलेली नाही. मग कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेबांचाच कान ते ओढत होते का की तुम्ही कमी पडताय माहिती देण्यासाठी? हे तरी उघड सांगण्याची खरं तर जरूरत आहे. बेसिक एस्टिमेट हा आपल्याला केंद्राला पाठवावा लागतो, तो दुर्दैवाने अजूनपर्यंत पाठवलेला नाही. आणि अजून एक गोष्ट जेव्हा आम्ही खोलात जाऊन बघायला गेलो, हेही आहे की जिल्ह्या लेवलची माहितीसुद्धा अजूनपर्यंत मंत्रालयात पोहोचली नाही. मग कुठेतरी निवांत कारभार हे सरकार तिथं करतं आहे का स्थानिक स्वराज्य संस्थेची जी इलेक्शन आहे त्यासाठी हे थांबलेत, हे मात्र तिथं आपल्याला कळत नाही.